एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी. ज्या गुरुला आपण देवाच्या स्थानी मानतो, ज्याच्याकडे आपण आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी सोपवतो, त्याच गुरुनं पवित्र नात्याला कायमा फासलाय. विलेपार्ल्यातील एका प्रसिद्ध व्यायामशाळेत एका 11वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आलाय. आणि धक्कादायक म्हणजे हा विनयभंग दुसरा कोणी नाही तर तिच्या स्वतःच्याच जिम्नॅस्टिक्स सरांनी केलाय. पीडित मुलीच्या धाडसामुळे या नराधामाचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय. विलेपार्ले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काय घडलंय त्या दिवशी पहा धक्कादायक रिपोर्ट. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि तुम्ही पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य. ही घटना घडली 21 ऑगस्ट 2026 रोजी विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर व्यायामशाळा परिसरात. अवघ्या 16 वर्षांची पीडित मुलगी गेल्या 10 वर्षांपासून याच ठिकाणी जिम्नॅस्टिक्स शिकण्यासाठी जात होती. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30च्या सुमारास तिचे जिम्नॅस्टिक शिक्षक म्हणजे आरोपी गणेश देवरुखकर याने तिला व्हॉट्सअपवर मेसेज करून काहीतरी कामासाठी तातडीनं व्यायामशाळेत बोलवून घेतलं. पीडित मुलगी जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. आरोपी गणेश देवरुखकर यांनी तिला कॉलेज आणि अभ्यासाबद्दल विचारण्याच्या बहाण्यानं जवळ बोलावले. ती जेव्हा तिथून बाहेर पडू लागली तेव्हा या नराधमानं तिचा डावा हात पकडला, तिला स्वतःच्या मांडीवर ओढून बसवले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने तिथून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला जबरदस्तीने पकडून ठेवले आणि तिची छेड काढली. एवढंच नाही तर मी तुझे लाड करू शकतो का, आज जे काही झाले आहे ते आपल्यातच राहू दे, अशी धमकी व आमिषही त्याने तिला दाखवले. या भयानक प्रकारामुळे ती अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली. तिने कॉलेजमध्ये जाऊन रडत रडत हा संपूर्ण प्रकार तिच्या मैत्रिणींना आणि कॉलेजच्या शिक्षकांना सांगितला. कॉलेजच्या शिक्षकांनी तातडीनं तिच्या पालकांशी संपर्क साधला. पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून तात्काळ विलेपार्ले पोलीस ठाणे गाठले. विलेपार्ले पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीनं कारवाई केली. आरोपी गणेश देवरुखकर याच्या विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एका गुरुने स्वतःच्याच विद्यार्थिनी सोबत केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर समाजाला विचार करायला लावणार आहे. मुलीच्या धाडसामुळे आणि तिच्या शिक्षकांच्या तत्परतेमुळे आज हा गुन्हा नोंदवला गेलाय. आता समाजातून एकच मागणी होते आहे की या नराधम शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही नराधमाची अशा प्रकारे लेकीबाईंवर हात टाकण्याची हिंमत होणार नाही. अशाच प्रकारच्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा भारत 24 तास आणि आम्हाला आजच सबस्क्राईब करा.